आर्यन झोपेतून उठला आणि लावलं मी त्याला डायरेक्ट कामाला। आज पूर्ण सकाळ आमची धावपळीने सुरुवात झाली। नुसतं धावपळ, कलरची धावपळ, मागे इथे पाणी भरायची धावपळ, टॉयलेट बाथरूम धुवायची धावपळ। आज एवढी धावपळ सुरू होती ना सकाळ सकाळी, आणि त्या धावपळीमध्ये मी माझा एक प्रमोशनचा व्हिडिओ देखील बनवून घेतला। आज तर जाऊन सुट्टी घेतली होती, पण वेळेवर त्यांना फोन की तुमची ड्युटी लावली आहे बंदोबस्तासाठी, तुम्ही येऊन जा। तर जाऊन सर्व काम सोडलं आणि तयारी केली। तसं त्यांना 5-10 मिनिट वेळ होता, तर त्या थांबल्या होत्या। म्हणाले मला दुसरा फोन आला की जावं लागेल, तोपर्यंत मी माझे कपडे आणि त्या घरी होत्या तर प्रमोशनचा व्हिडिओ देखील बनवून घेतला। कारण हा व्हिडिओ आज लास्ट डेट होती त्याची, मला बनवून त्यांना अपलोड करायचा होता। त्यांनी माझा व्हिडिओ वगैरे काढून दिला। त्यानंतर ना त्यांनी पण त्यांचे कपडे धुवून घेतले, कारण नळ चालूच होते आज बराच वेळ। तशी तर आज आमच्या मागे खूपच धावपळ होती, कारण की आज मला जायचं होतं बिट्टूला घेऊन शूटला, कारण 4-5 दिवसामध्ये तिचा बर्थडे येणार आहे। त्याच्या आधी आमचा शूट कंप्लीट झाला पाहिजे, म्हणून आज शूट ठरवला होता, कारण की आज होता संडे। मला असं वाटलं होतं की आमचा शूट नक्की होणारच नाही, कारण जाऊ पण खूप थकलेले होते आणि त्या पण मला म्हणत होते की आपण उद्याच करूया, आज खूप धावपळ झाली। पण माझं असं म्हणणं होतं की आज त्याला सांगितलं फोटोवाल्याला तर आजच आपण शूट करून घेऊया। अंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वात आधी मी चहा पिली। आज अजिबात एक्सरसाइज केली नाही, कारण की 2 दिवस झाले वेळच मिळत नाही आहे, आणि इथे किचनमध्ये हे छापे लावायचं काम चालू आहे आणि जाऊ इकडे सामानसुद्धा लावत आहेत। लगेच मी पटकन इथे भाजीचा कार्यक्रम आवरला, मुगाचं वरण बनवलं आणि फ्लावरची भाजी। मॅडमचं काम जरा बाकी होतं, पीठ मळून चपात्या टाकायचं, आम्ही इथे लक्ष देत होतो ते म्हणजे कलरकडे। मी जास्त शूटच घेतले नाही, कारण माझ्या फोनमध्ये स्टोरेज कमी होता, म्हणून जेवढे घ्यायचे होते छोटे छोटे शूट मी तेवढे घेतले। स्वयंपाक झाल्याबरोबर पहिला पेटपूजा करून घेतली आणि त्यानंतर शूट केला दुपारचा, म्हणजे बिट्टूला जेवण भरून घेतलं। तिची पेटपूजा करून घेतली की मग कसं टेन्शन राहत नाही फोटोशूटला। ती बाहेर आली होती हॉलमध्ये, त्यावेळेस तिचं लक्ष झालं की पाऊस चालू आहे। लगेच मला बोलवून आणलं की मम्मी बाहेर पाऊस चालू आहे। सकाळी वातावरण एकदम उन्हाचं होतं, पण अचानक ढग आले आणि पावसाला देखील सुरुवात झाली। मी म्हटलं काय थोडा थोडा पाऊस चालू आहे, 5-10 मिनिटानंतर पाऊस जरा थांबेल। जाऊचं काही नाही, अजूनही चालू होतं की पावसाचं वातावरण झालं, तुला थोडेसे उन्हामध्ये फोटो काढायचे आहे, तर तुला हवे तसे फोटो खरंच सांग या आभाळामध्ये मिळतील का। मला पण प्रश्न पडला होता, पण आता आपण फोटोवाल्याला सांगितलेलं होतं। तसे फोटोग्राफर माझ्या मिस्टरांचे मित्रच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, पण तरी माझी इच्छा होती की आजच फोटोशूट होऊन जाऊ द्या। पहिला तर मी माझा नट्टाबट्टा कंप्लीट केला, कारण की आता मला बिट्टूची तयारी करायची होती। तर या शर्टवर मी देखील फोटोशूट करणार होते, म्हणून मी माझी तयारी केली होती। मी माझी तयारी करत असताना मला एकच विचार येत होता की एवढी सर्व मी बिट्टूची तयारी करेल आणि बिट्टू ती तयारी ठेवणार की नाही, कारण की तिला लगेचच फ्रॉक किंवा ज्वेलरी घातली तर अडचण होती, तिला अजिबात आवडत नाही। तिला साधे सिंपल टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट आवडतात। आता बघू ती काय करते काय नाही। मी तरी ते खूप मटकत आहे, कारण की खूप छान मी तयारी केली आहे। आणि सकाळी मी ज्या शॅम्पूने हेअर वॉश केलेला त्यानंतर माझे हेअर एवढे सिल्की झाले आहेत, असं वाटत आहे केसामध्ये हातच फिरवत बसा। तर आता माझं आलं होतं सर्वात मोठं टास्क, ते म्हणजे बिट्टूला फ्रॉक घालणं। मग मी तयारी केलेली होती आणि तिला म्हटलं की आपण फोटोशूटला जातोय तर तू पण तयार हो, असं म्हटल्यानंतर ती लगेच तयार झाली। जास्त मला तिला मस्का लावायची गरज पडली नाही। आणि जेव्हा ही ज्वेलरी घातली, मी जरा घाबरूनच तिच्या गळ्यामध्ये ही ज्वेलरी घालत होती, कारण की तिला लगेच इरिटेट होते। पण ते झालं होतं मला तसं, पण बाहेर जायचं नाव काढलं की ना आम्ही थोडंसं ॲडजस्ट पण करतो बरं का। तयारी चालू असताना पण आमची मस्ती काही कमी होत नव्हती, कारण की मस्ती कमी झालीच नाही पाहिजे, कारण मुलगी कोणाची आहे माझी। केसांमध्ये कंघी करायला आम्हाला आवडत नाही, कारण की कर्ली हेअर आहेत ते लगेचच विस्कटून जातात, आणि त्यामध्ये कंघी केली की त्यामुळे बिट्टूला होतो त्रास। तर अशी मी तिची तयारी केली आणि खरंच माझी मुलगी ना एकदम प्रिन्सेस दिसत होती, इतकी क्यूट दिसत होती ना। आम्ही निघालो होतो तर ती सर्वात आधी आईला आणि माझ्या सासऱ्यांना बाय करत होती। आम्ही जेव्हा घरातून निघालो ना त्यावेळेस ऊन होता, तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघांनी सेम कपडे वेअर केले। जाऊची अजिबात इच्छा नव्हती, कारण त्या खूप थकल्या होत्या, पण मी इमोशनल अत्याचार केला, त्यामुळे त्यांना माझ्यासोबत यावंच लागलं। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। तर आम्ही इथे पोहोचलो होतो फोटोग्राफरच्या घरासमोर। त्यांना यायला जरा वेळ होता, तोपर्यंत बाजूच्या दुकानामधून आम्ही खायप्यायचं सामान घेतलं। खायचं प्यायचं सामान बघितलं की मुलांना तर अजिबातच थांबवत नाही। आर्यने तर इथेच सुरुवात केली होती पेप्सी वगैरे प्यायला। त्यानंतर आम्ही फोटोग्राफरला घेतलं आणि सर्वात मेन काम होतं ते म्हणजे केकचं। तर केक बघितला, तिथे केक तर व्यवस्थित भेटला नाही। त्यानंतर दुसऱ्या दुकानामध्ये गेलं, तिथे मला हवा तसा केक मिळाला, म्हणजे व्हाईट पिंक कलरमध्ये। मग आम्ही निघालं तर बघितलं वर आभाळच आभाळ। पहिला तर आमचं मागे पुढे चालू होतं, पण फोटोग्राफर दादा म्हणाले की चला आपण तिथे पार्कमध्ये जाऊन बघूया, जर का उजेड वगैरे आला नाही तर आपण असं करू उद्याच घेऊया फोटो। पहिला तर आम्ही आमच्या अकोल्यातल्या सरकारी बगीचामध्ये गेलो होतो, पण तिथून आम्ही रिटर्न आल्यानंतर यात छोटासा इथे पार्क आहे, तिथे आम्ही फोटो वगैरे काढून बघितले। तर या ड्रेसवर काही फोटो वगैरे आणि एक छोटीशी क्लिप तिथे घेतली।
त्या दरम्यान पण पाऊस चालूच होता. इथे आरू फोटोग्राफरची जी बॅग आहे ते घेऊन उभा होता. तसे तर ते दोघं भाऊ एवढे भांडतात एकमेकांशी, अजिबातच पटत नाही. पण त्याला देखील वाटत असेल की आपल्या बहिणीचा शूट चालू आहे तर आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मदत केली पाहिजे. आणि खरंच त्याने शूटमध्ये खूप मदत केली माझी. तर या फ्रॉकवर आम्ही काही फोटो आणि एक छोटीशी क्लिप घेतली होती. खूप मेहनत लागते. जेव्हा इथे मी आली ना मला असं वाटलं खूप इझीपणे होऊन जाईल, पण इथे आमचा खूप सारा वेळ गेला. तरी दादाने खूप छान फोटो काढले आमचे पण बिटूचे पण. माझ्या मुलीची एक गोष्ट, अर्धा तास झाल्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की मम्मी हा फ्रॉक पण चेंज कर आणि हे गळ्यामधलं माझ्या जे तू टाकलंय ते पण काढ आणि जी माझी सँडल आहे ते देखील मी काढून फेकणार. आणि तिने तसंच केलं होतं. आता मला हा ना तिच्यासोबत हा छोटासा एक व्हिडिओ बनवायचा होता जो मी माझ्या इंस्टाग्रामवर पोस्ट करणार होती. पण तिला ही मोठी चप्पल घालायची होती. शेवटी मी तिने जसं म्हटलं तसंच केलं आणि या चप्पलवर व्हिडिओ घेतला. अर्धा शूट झाला आमचा आणि पाऊस आला. हळूहळू करत पावसाला जास्त जोर आला. त्यानंतर आम्ही थोडं थांबत गेलो होतो कारण की जरा कॅफे आणि हॉटेलमध्ये मला थोडीशी विचारपूस करायची होती. ते करत करत आम्ही घरी जात होतो आणि भूक लागली होती म्हणून इथे आम्ही मगाशी जे कुरकुरे चिप्सचे पॅकेट घेतले ते खात होतो. घर बसाय नाही लुटेरे हाजे. आज पावसाने पूर्ण मुक्त करून टाकला. आम्ही जेव्हापर्यंत घराच्या बाहेर नाही निघालो ना तोपर्यंत मस्त वातावरण होतं. घराच्या बाहेर आलो रे तसं पाऊस. पण माधुरी उद्या मला एवढे कुरकुरे खाऊन पण माझी भूक काही कमी झाली नव्हती. मी खायला गेली होती पाणीपुरी. सोबत आला होता आर्यन. कसं आता घरी आलं पहिला तर तिथे पाणीपुरी खाल्ली कारण की घरी आल्यानंतर माझ्यामध्ये भाजी वगैरे बनवायची तर ताकद तर नसतीच. म्हणून म्हटलं पहिला आपली पेट पूजा करू आणि मग नंतर काम तुझ्या. कारण पोटामध्ये असेल ते असेल तरच ही गीता काम करेल, नाही तर जरा चला आता पटकन मी कपडे चेंज करते आणि जाते माझ्या मैत्रिणीकडे. बिचारी खूप वेळची माझी वाट बघत असेल की बया एवढी नटून गेली कुठं गेली तर अजून आली कशी नाही. चला तिला जास्त वाट बघवत नाही आणि मी तिच्याकडे जाते आणि तिची भेट घेते म्हणजे तिचा जीवात जीव येईल. सकाळपासून उठलो तसं आम्ही चालूच होतो. घरी आल्यानंतर पण जाऊन साफसफाई चालूच ठेवली. किचन पुसू दे, हॉल पुसून घेऊ दे, सामान लावू दे. तेवढ्यात आणलं होतं चिकन. साफ करते म्हटलं तर आमच्या दोघींची इथे मस्ती सुरू झाली. साफ सफाई का चढा है बुखार गली में तारा परदेसी. झणझणीत असं रश्श्याचं चिकन बनवलं होतं. जसं झालं तसं जेवायला बसली. सोबत बिटूला पण जेवण भरत होती कारण ती पण खूप थकली. मग जाऊ पण जेवायला आला आणि दुसरीकडे सासूबाई पण जेवायला बसलेल्या होत्या. असं होतं आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की